विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 ची तयारी करत असाल आणि तुमचा पेपर टू मॅनेजमेंट हा विषय असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स मॅनेजमेंट पेपर 2 मधले जसे की ट्रिप्स आहे, ट्रिम्स आहे, गॅट आहे, गॅट्स आहे. या टॉपिक्स वरती आज आपण एक्सपेक्टेड एमसीक्यूज बघणार आहोत, जे की तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशन मध्ये मार्क्स वाढवण्यासाठी मदत करतील. आणि हे सर्व प्रश्न आपण डिटेल सोल्युशन सोबत बघणार आहोत. त्यामुळे तुमच्या प्रिपरेशनला अगदी बूस्टअप होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026च्या प्रिपरेशन करिता येत्या 2 मार्च पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचा पेपर 2 चा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्स मध्ये कव्हर केला जातो, ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेज मध्ये तुमचे लाईव्ह सेशन्स असतात. जर तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसतील तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स मिळतात, जेणेकरून तुम्ही तुमचं प्रिपरेशन अगदी कंटिन्यू मध्ये कन्सिस्टंटली करू शकता. त्यासोबतच मटेरियल जसे की टॉपिक वाईज एमसीक्यूज, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट या सर्व गोष्टी या लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. बघा, या बॅचची जी फीस आहे ती आहे फक्त 8000 आणि यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज जो तुम्हाला आहे तो म्हणजे पेपर 1 चा जो फुल कोर्स आहे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट यामध्ये मिळणार आहे. ज्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा फीस खर्च करायची गरज नाही. पेपर 1 आणि पेपर 2 या सर्व म्हणजे दोन्ही पेपरची तयारी तुम्हाला 8000 रुपीज मध्ये करता येणार आहे. तर अजिबात हा चान्स मिस करू नका. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता. बघा, काही अवघड नाही. प्ले स्टोअर ओपन करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करून हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. त्यानंतर खाली बघायचं इथं स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट पेपर टू मॅनेजमेंट सर्च केलं की असा एक कोर्स दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे. तिथं जॉईन नावचं एक तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशनच्या थ्रू कोर्स जॉईन करून तुमचं प्रिपरेशन करू शकता. बघा, आता वेळ आपल्या हातात आहे, तर या वेळेचा पुरेपूर फायदा तुम्हाला घ्यायला पाहिजे. त्यामुळे प्रिपरेशनला लवकरात लवकर सुरुवात करा, बॅच जॉईन करा. तुमचा संपूर्ण सिलेबस या वेळेमध्ये कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. तर हा आहे तुमचा पहिला प्रश्न. बघा, जो की ट्रिप्स वरती विचारलाय. काय विचारलंय? विच ऑफ द फॉलोइंग आर कव्हर्ड अंडर ट्रिप्स ॲग्रीमेंट? ट्रिप्स ॲग्रीमेंटच्या अंतर्गत कुठल्या गोष्टी समाविष्ट आहेत? कॉपीराइट आहे, जॉग्राफिकल इंडिकेशन आहे, इन्व्हेस्टमेंट इन्सेंटिव्ह हे भाग नाहीये, इंडस्ट्रियल डिझाईन सुद्धा आहे, टॅरिफ बाइंडिंग्स नाहीये. ठीक आहे. म्हणजे ए बी डी याचा राईट आन्सर असायला पाहिजे. तर कॉपीराइट, जॉग्राफिकल इंडिकेशन, इंडस्ट्रियल डिझाईन्स या सर्व गोष्टी ट्रिप्समध्ये येतात. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट इन्सेंटिव्ह हे गुंतवणुकीशी संबंधित आहे. याचा ट्रिप्सशी काही संबंध येणार नाही. त्यानंतर तुमचं टॅरिफ बाइंडिंग्स आहेत. हे कशाशी आहे? एक्सपोर्ट इम्पोर्टशी संबंधित आहे. बरोबर आहे ना? टॅरिफचे जे शुल्क असतात हे कशाशी संबंधित आहेत? हे सॉरी, हे ट्रिप्सशी संबंधित आहेत का? नाही, हे इम्पोर्ट एक्सपोर्टशी संबंधित आहे. ठीक आहे. त्यामुळे हे सुद्धा याच्यामध्ये येणार नाही. सो ए, बी आणि डी हे राईट आन्सर येणार आहे. पुढील प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल्स आर कॉमन टू बोथ गॅट अँड गॅट्स? म्हणजे दोन्हीशीही कॉमनली ते संबंधित असलं पाहिजे असे कुठले पॉइंट्स आहेत, है ना? म्हणजे वस्तू व्यापार असू द्या आणि सेवा व्यापार करार असू द्या. बरोबर आहे. मोस्ट फेवर्ड नेशन्स, नॅशनल ट्रीटमेंट, बाइंडिंग कमिटमेंट, सबसिडी रिस्ट्रिक्शन्स, व्हॉलेटरी लायसन्सिंग, है ना? आता यापैकी जर तुम्ही बघाल तर फक्त एबीसी हे तीनच जे आहे ते गॅट आणि गॅट्स हे दोन्हीशी संबंधित येतात. जर तुम्ही म्हणाल की तुमचं सबसिडरी रेस्ट्रिक्शन आहे किंवा व्हॉलेंटरी लायसन्सिंग म्हणजे अनुदान निर्बंध आहे आणि स्वेच्छा परवाना आहे. बघा, अनुदान निर्बंध जो आहे तो पूर्णतः वस्तूशी संबंधित आहे, सेवाशी संबंधित नाही. म्हणजे गॅटशी संबंधित आहे. गॅट्सशी डायरेक्टली थेट संबंध याचा येत नाही. त्यामुळे ते हा आन्सर येणार नाही. कारण प्रश्नच असं विचारला ना की बोथ कॉमन असायला पाहिजे. दोन्हीसाठी कॉमन असला पाहिजे. एकासाठी कॉमन असेल तर चालणार नाही. बरोबर आहे. आणि ई जो आहे व्हॉलेंटरी लायसन्सिंग हे मोस्टली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीजमध्ये येतं, जसं की पेटंट वगैरे आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथे गॅट आणि गॅट्स या दोन्हीशी डायरेक्टली संबंध याचा येणार नाही. म्हणजे ह्याचा स्वतंत्र एक आहे, स्वतंत्र करार आहे त्याचा व्हॉलेंटरी लायसन्सिंग म्हटलं तर, है ना? जो की पेटंट, कॉपीराइट अशा गोष्टीमध्ये येतो, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीजमध्ये. राईट. याचा गॅट आणि गॅटशी संबंध येणार नाही. त्यामुळे ए, बी आणि सी हे ऑप्शन बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर नॉट पार्ट ऑफ जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस? गॅट्सशी संबंधित कोणत्या गोष्टी नाहीत असं विचारलंय बरं का. कोणत्या गोष्टी नाहीत किंवा कोणती गोष्ट नाही
एक असू शकतं किंवा एकपेक्षा जास्तही असू शकतं. ठीक आहे. ए क्रॉस बॉर्डर सप्लाय, बी नॅशनल ट्रीटमेंट, सी मोड 5 सप्लाय, कमर्शियल प्रेझेन्स आणि मोड 2 सप्लाय. बरोबर आहे. मग ऑप्शन्स आहेत ओनली सी, सी अँड ई, बी अँड डी की ए अँड ई. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघाल है ना व्यवस्थितपणे, तर ए जो आहे क्रॉस बॉर्डर सप्लाय हे गॅट्समध्ये असतंच. बरोबर आहे. सीमापार सेवा पुरवठा हे गॅट्समध्ये असणारच आहे. कारण बघा गॅट्स जो आहे तो कशाच्या अंडर येतो, तो येतो WTOच्या अंडर. बरोबर आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अंडर येतो. मग याच्यामध्ये याच्या अंडर येणे याचा अर्थ काय, की जो की पूर्णतः क्रॉस बॉर्डर सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, क्रॉस बॉर्डर ट्रेड करणं याच्याशी संबंधित येणार आहे. मग क्रॉस बॉर्डर सप्लाय कसं काय नसेल, तर ऑब्व्हियसली ते असणारच आहे. सो ए याच्यामध्ये असणारच आहे. प्रश्न विचारलाय कोणता नसणार आहे. मग आता ऑप्शन मध्ये जिथे जिथे ए आहे तो तर ऑप्शन चुकीचाच असणार आहे. कारण ए आपल्याला कन्सिडर करायचा आहे आणि प्रश्न विचारलाय कुठल्या कन्सिडर केल्या जात नाही. त्यामुळे डी इथे एलिमिनेट होतो. बरोबर आहे. त्यानंतर नॅशनल ट्रीटमेंट आहे है ना. नॅशनल ट्रीटमेंट आहे, राष्ट्रीय समान वागणूक. ऑब्व्हियसली क्रॉस बॉर्डर सप्लाय असलं तर आपल्याला फेअर ट्रेड करावं लागणार आहे, फेअर सर्व्हिसेस करावं लागणार आहे. त्यामुळे बी पण असायला पाहिजे. सो बी जिथे जिथे आहे तो सुद्धा एलिमिनेट होतो. ठीक आहे, आलं लक्षात. त्यानंतर तुम्ही बघाल की उरले काय आता सी आणि सीई, म्हणजे सी आणि ई या दोन्हीमध्ये. बरोबर आहे. मोड 2 सप्लाय हे बरोबर आहे, कारण गॅट्स मध्ये मोड 4 सप्लाय असतं, तर 2 ऑब्व्हियसली असणारच आहे. त्यामुळे ई सुद्धा असतं. बरोबर आहे. सो हे सुद्धा एलिमिनेट होतं. ओनली सी मोड 5 सप्लाय हे गॅट्स मध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. का? कारण मोड 4 सप्लाय आहे, 5 सप्लाय असं नाही आहे. आलं लक्षात. त्यामुळे ऑप्शन सी जो आहे तो कन्सिडर केला जाणार नाही. कारण प्रश्नच तसा विचारलाय की आपल्या गॅट्स मध्ये कुठली गोष्ट, कुठला पॉइंट जो आहे तो कन्सिडर केला जाणार नाही, तर तो आहे मोड 5 सप्लाय. पुढे आता आपल्याला विचारलेत ट्रिम्स जे आहे, ट्रिम्सचे ऑब्जेक्टिव्ह विचारलेत, उद्दिष्टे विचारलेत. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की खालीलपैकी व्यापाराशी संबंधित गुंतवणूक उपाय कराराची उद्दिष्टे कोणती आहेत. बरोबर आहे. बघा आता ए एलिमिनेट डिस्क्रिमिनेटरी इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिसेस, म्हणजे भेदभाव करणाऱ्या गुंतवणूक पद्धतींचे उच्चाटन करणे. बी प्रमोट क्रॉस बॉर्डर सर्व्हिसेस, सीमापार सेवा प्रोत्साहन देणे. सी इन्शुअर नॅशनल ट्रीटमेंट इन इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीत राष्ट्रीय समान वागणूक सुनिश्चित करणे. डी रिड्यूस लोकल कंटेंट रिक्वायरमेंट्स, म्हणजे स्थानिक घटक वापर अटी कमी करणे. आणि ई ग्रँट एक्सक्लुझिव्ह कॉपीराइट लायसन्स, म्हणजे विशेष प्रताधिकार परवाने देणे. आता विचार जर कराल तुम्ही ट्रिम्सच्या बाबतीत, बरोबर आहे. ट्रिम्स ॲग्रीमेंट सुद्धा कशाच्या अंडर येतो, जो की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अंडर येतो. बरोबर आहे. जो की व्यापाराशी संबंधित जे काही गुंतवणूक आहेत है ना, त्याच्या उपायावर नियंत्रण ठेवत असतो. बरोबर आहे. सो त्यामुळे जर आपण व्यवस्थित बघितलं तर ए, सी आणि डी बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन बी जो आहे तो इथे करेक्ट येतो. म्हणजे एलिमिनेट डिस्क्रिमिनेटरी इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिसेस हे बरोबर आहे, ट्रिम्समध्ये येतं, हे ट्रिम्सचं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर इन्शुअर नॅशनल ट्रीटमेंट इन इन्व्हेस्टमेंट हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि येतं तुमचं रिड्यूस लोकल कंटेंट रिक्वायरमेंट. ठीक आहे, हे सुद्धा बरोबर येतं. इन्शुअर आपला जो बी पॉईंट आहे प्रमोट क्रॉस बॉर्डर सर्व्हिसेस, हे आपण गॅटशी संबंध जोडू शकतो. म्हणजे प्रमोट क्रॉस बॉर्डर सर्व्हिसेस जे आहे है ना, सीमापार सेवा प्रोत्साहन देणे, हे जे काही सेवा व्यापाराशी संबंधित जे काही स्वतंत्र करार आहेत त्याच्याशी संबंध येऊ शकतो. त्यानंतर आहे तुमचं विशेष प्रताधिकार है ना, परवाना देणे. हे कशात येतं, हे ट्रिम्समध्ये येतं का नाही, हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी वगैरे त्याच्यामध्ये येऊ शकतं. ठीक आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग आर बाइंडिंग ऑब्लिगेशन्स अंडर ट्रिप्स. ओके. ट्रिप्स ॲग्रीमेंट. ए पेटंट प्रोटेक्शन फॉर ॲट लिस्ट 20 इयर्स, किमान 20 वर्षासाठी पेटंट संरक्षण. बी कंपल्सरी लायसन्सिंग कंडिशन्स, सक्तीच्या परवानाच्या अटी. सी प्रोहिबिशन ऑन पॅरल इम्पोर्ट्स. डी एन्फोर्समेंट प्रोसिजर फॉर IP राईट्स. ई टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फ्रॉम डेव्हलप्ड टू डेव्हलपिंग नेशन्स. ओके. सो ऑप्शन्स आहेत ABE, BCD, ABD आणि ACE. राईट आन्सर आहे ऑप्शन सी, ए, बी आणि डी, म्हणजे पेटंट प्रोटेक्शन फॉर ॲटलिस्ट 20 इयर्स. ठीक आहे. त्यानंतर कंपल्सरी लायसन्सिंग कंडिशन्स आणि तुमचा एन्फोर्समेंट प्रोसिजर फॉर IP राईट.
आता जो काही करार असतो त्या करारानुसार जर बघायला गेलं तर पेटंट प्रोटेक्शन जो आहे तो 20 वर्षापर्यंत असला पाहिजे असं सांगितलेलं असतं, बरोबर आहे. आणि त्यानंतर तुमचा जो कंपल्सरी लायसन्सिंग कंडिशन आहे है ना, एका विशिष्ट परिस्थितीत जर सरकारला सक्तीचा परवाना देण्याची मुभा असेल किंवा आहे सुद्धा, बरोबर आहे. परंतु त्यासाठी ठराविक अटी बंधनकारक नाहीयेत. ठीक आहे, सॉरी, बंधनकारक आहेत, आय मीन टू से. आलं लक्षात. त्यानंतर आहे तुमचा ऑप्शन डी, इन्फोर्समेंट प्रोसिजर है ना, बौद्धिक संपदा हक्काच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जे काही कोर्ट आहे म्हणजे न्यायालयीन किंवा प्रशासकीय, बरोबर आहे, याच्या ज्या उपाययोजना ठेवले जातात है ना, ते सदस्य राष्ट्रांसाठी आवश्यक असतात. त्यामुळे ही डी सुद्धा याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ॲग्रीमेंट्स इमर्ज डायरेक्टली फ्रॉम द उरुग्वे राउंड ऑफ ट्रेड नेगोशिएशन्स, ट्रिप्स, ट्रिम्स, गॅट 1994 की गॅट्स अँड नाफ्टा. राईट आन्सर आहे ऑप्शन डी, ए बी सी डी, म्हणजे फक्त हे 4. ठीक आहे, नाफ्टा जो आहे याच्यामध्ये येणार नाही, कारण हा प्रादेशिक करार आहे आणि तो उत्तर अमेरिकेमध्ये किंवा उत्तर अमेरिकेतील जे देश आहेत त्यांच्या दरम्यान स्वतंत्रपणे झालेला आहे. ठीक आहे, हो, हा इथे येणार नाही. ट्रिप्स ॲग्रीमेंट इज ॲडमिनिस्टर्ड बाय विच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, UNCTAD, टॅड म्हणतात त्याला, IMF, WTO की WIPO. सो ऑब्व्हियसली मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, दॅट इज WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ओके. ट्रिम्स ॲग्रीमेंट प्रोहिबिट्स विच ऑफ द फॉलोइंग इन्व्हेस्टमेंट मेजर्स. व्यापाराशी संबंधित गुंतवणूक उपाय करार जो आहे खालीलपैकी कोणत्या गुंतवणूक उपायावर बंदी घालतो? ए, निर्यात अनुदान, बी, स्थानिक घटक व्यापार अनिवार्य करण्यासारख्या कार्यप्रदर्शन अटी, सी, आयात शुल्क की डी, पेटंटवरील निर्बंध. तर तो आहे ऑप्शन बी, परफॉर्मन्स रिक्वायरमेंट्स लाईक लोकल कंटेंट मॅन्डेट्स. पुढे, which agreement ensures protection of copyrights, trademarks and patent in international trade? GATT, GATS, TRIPS की TRIPS? That is TRIPS. Okay. Under GATS, mode 4 of supply refers to, मगाशीच आपण पाहिलं. ठीक आहे, सो मगाशी जसं आपण पाहिलं तर याचा राईट आन्सर काय असू शकतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जो पहिला कमेंट येईल, जो पहिला राईट आन्सरचा कमेंट येईल त्याचं नाव मी नेक्स्ट सेशनमध्ये सांगेन आणि राईट आन्सर आणि एक्सप्लेनेशन पण नेक्स्ट सेशनमध्ये सांगणारच आहे. ठीक आहे, सो फटाफट आन्सर द्यायला सुरुवात करा. काय असेल या प्रश्नाचं राईट आन्सर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. आणि याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तुम्हाला एक्झामिनेशन बद्दल, सिलेबस बद्दल, आपल्या कोर्सेस बद्दल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये दे. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.